मुरलीधर मोहोळ बोलतायत, थेट जाऊयात। दादा असतील किंवा मी असेल हे त्याच्यामध्ये सूत्र ठरलं। या संघटनेचा कारभार हा पारदर्शीपणे पुढच्या काळात चालला पाहिजे या बाबतीतही चर्चा झाली आणि त्यामुळे याच्यामध्ये खेळाच्या विषयामध्ये अधिक कुठली गोष्ट न ताणता सगळे मिळून एकत्र काम कसं करता येईल याच्यावरती विचार झाला। मग दादा, माननीय देवेंद्रजी, आम्ही सगळेच एकत्र बसून याच्यावर निर्णय झाला की सगळ्यांनी मिळून एकत्र काम करूया। पुढच्या काळामध्ये 2036 मध्ये देशामध्ये ऑलिम्पिकच्या गेम्स होण्याची शक्यता आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजी त्याच्यावरती खूप प्रयत्न करत आहेत। 2030 ला राष्ट्रकुल स्पर्धांचं आयोजन आपल्या देशामध्ये होतं आहे आणि अजून विशेष 2028 ला आपल्या राज्यामध्ये या देशाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नॅशनल गेम्स व्हाव्यात म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावही दिलेला आहे। असं इतकं सगळं काम आहे। क्रीडा संघटना सक्षम करणं आहे, खेळातल्या संघटनांचे एकमेकाचे वाद असतील, त्यांच्यामधले काही अडचणी आहेत ते सोडवण्याचा विषय असेल, संघटना क्रीडा संघटना सक्षम करणं असेल, त्याच्यातनं खेळाडूंचा खरं बघा, महाराष्ट्र हा असं आपलं राज्य आहे की त्याच्यामध्ये या राज्याला, या देशाला खूप मोठे मोठे खेळाडू या राज्यांनी दिले। अनेक छत्रपती अवॉर्डी, अनेक अर्जुन अवॉर्डी, ध्यानचंद पुरस्कार, ऑलिम्पियन्स, इतकी मोठी आपल्याला क्रीडा क्षेत्राची परंपरा आहे। तर हे क्रीडा क्षेत्र अधिक समृद्ध करणं, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं नाव हे अजून कसं आपल्याला मोठं करता येईल, अव्वल स्थानावरती आपल्याला महाराष्ट्राला कसं आणता येईल यासाठी मिळून सगळ्यांनी काम करावं म्हणून हा समझोता एकत्र बसून झाला। कुठली कटुता पुढच्या काळात कामकाज करताना राहणार नाही। चुकीचं असेल ते चुकीचं असेल, बरोबर जे आहे त्याच्यासोबत सगळ्यांनी मिळून काम करावं, अशा एका लाईनवरती हा सगळा विषय झाला। तुमच्या या निर्णयामुळे खरं तर ही राजकीय खेळी होती आता असं म्हणायचं का? कारण एक महत्त्वाचा विषय दोघं घेऊन चालला होता, 13 कोटीच्या भ्रष्टाचाराचा हा विषय आहे, त्याचं पुढं काय झालं? याच्यात राजकारण काहीच नव्हतं। राजकारण असतं तर निवडणूक झाली असती। आता राजकारण नाही आहे हे सिद्ध झालं का आता आम्हाला खेळासाठी काम करायचं, पण त्याच्यातले जे चुकीचं काम झालंय, ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या त्या आता कोर्टात गेल्यात, त्यामुळे कोर्ट त्याच्या संदर्भातला निर्णय कोर्ट देईल। आता मला असं वाटतं की एका न्यायव्यवस्थेमध्ये ते प्रकरण गेलं आहे, त्यामुळे त्याचा पुढचा काय विषय असेल ते कोर्ट पाहिल ना। असं थोडीचं की ते करण्यासाठी हे असं काही नाही, जे तुम्ही बघता आता सगळे आम्ही एकत्रच आलो आहे, पण तो विषय न्यायप्रविष्ट आहे। आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निकाल, त्याचा जो काय निर्णय होईल तिथे होईल। आपल्या फोनवरून एक महत्त्वाचा फोन आला, दादा बाहेर साईडला जाऊन बऱ्याच वेळ बोलताना दिसले, काय नेमकं बोलणं झालं, कुणाचा तो फोन होता आणि त्यामुळं काही आतमध्ये बदल घडले का? कारण बराच वेळ उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचं नाव घोषित होत नव्हतं आम्ही पाहतो। नाही, आता मागच्या 2 दिवसात आम्ही एकत्र खूप भेटतोय सगळे, दादा आणि आम्ही सगळेच वारंवार, कालही दिवसभर बसलो, आजही आम्ही बसलोय। हा विषय अत्यंत शांततेनं, हा विषय अत्यंत सौम्यतेनं कसा हाताळता येईल आणि याला योग्य दिशा कशी देता येईल यावरती खूप काही गोष्टी चर्चा झाली। तो चर्चेचाच भाग होता। शेवटी हे सगळं करत असताना आता तुम्ही नेमकं माझाही फोन ओळखलात की तो माझाच आहे म्हणून, त्यामुळे मला वाटतं कॅमेरे कुठून लागले होते हे काही लक्षात नाही आलं। भगवा रंग, हां, तो भगवा तो सोडूच शकत नाही ना। त्यामुळे एकमेकाच्या चर्चा, कोणीतरी कोणाशी बोलणं, याच्याशी बोलणं हे चालूच होतं, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला एकत्र या राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी सगळ्यांना मिळून काम करायचं आहे। जे काय करायचं आहे ते अध्यक्षपदाचा कालावधीचं वाटप असेल, बाकी काही पदाधिकाऱ्यांच्या बाबतीतली रचना असेल, ते सगळ्यांनी मिळून आपण निर्णय घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।